मणक्याचा त्रास एवढा भयंकर होता. 2019 पासून मला मणक्याचा सायटिका हा प्रॉब्लेम चालू झाला होता. सायटिका हा प्रॉब्लेम इतका खतरनाक होता, की माझ्या डाव्या हाताला आणि डाव्या पायाला खूप मुंग्या यायच्या. पहिल्यांदा दुर्लक्ष केलं आणि नंतर मग खूप त्रास व्हायला लागल्यावर मग दवाखान्यात जाण्याची वेळ आली. दवाखान्यात जाण्याच्या आधी हाडवैद्य, कुठं कोणी सांगितलं इकडं मणक्यासाठी चोळतात किंवा सेट करतात मणके असे खूप साऱ्या ठिकाणी गेलो. पंढरपूर, अकलूज, सॉरी त्या बारामतीच्या तिथं लासुरने, नगरला, पुन्हा याला शिक्रापूरला. पण कुठंच काही फरक झाला नाही. व्हायचा पण तो एक 8-10 दिवसात पुन्हा सुरू व्हायचा आणि सुरू झाल्यानंतर मग ते खूप त्रास व्हायचा. मग दवाखान्यामध्ये गेलो. डॉक्टरांनी एम-आर-आय करायला सांगितला. एम-आर-आय झाल्यानंतर 4थ्या आणि 5व्या मणक्याच्या मध्ये नस दबली असा रिपोर्ट आला. डॉक्टरांनी मेडिसिन दिलं. 1 महिन्याच्या गोळ्या दिल्या आणि आराम करायला सांगितला. 1 महिन्याच्या गोळ्या घेऊन मी आराम केला. आराम करून मला थोडं बरं वाटलं. 15-20 दिवस एकदम छान गेले. म्हणजे गोळ्या संपल्याच्या नंतर 15-20 दिवस छान गेले आणि पुन्हा सुरू झालं. मग मी फिजिओथेरपीसाठी गेलो. फिजिओथेरपी केली की 1 महिनाभर एकदम ओके राहायचो. 1 महिन्यानंतर पुन्हा आहे तो त्रास व्हायचा. पण 1 महिना ओके राहायचो म्हणल्यावर मग फिजिओथेरपीचं चालू केली. 1 महिन्यानंतर फिजिओथेरपीला जायचो. पण ते पुन्हा चालूच होतं. दर महिन्याला 2,500-3,000 लागायचे. चालूच होतं. मग या कम्युनिटीबद्दल मला एक 5 जानेवारीला सॉरी 30 डिसेंबरलाच कळलं. पण मी काही निर्णय घेतला नाही. मला बाळू सरांनी सांगितलं होतं, की इकडं कारण आम्ही दोघंच कुठं पण त्यांना पण मणक्याचाच त्रास होता. आम्ही कुठं जायचं म्हटलं, की आम्ही दोघंच जायचो. कारण त्यांना कुठं कळलं, की ह्या गावाला असा-असा माणूस आहे आणि मग तिथं मणके सेट करतो किंवा त्याला तिथं आपल्याला त्रास कमी होतो. की आम्ही जायचो तिकडं किंवा मला कळलं, की मी त्यांना सांगायचो. आम्ही तिकडं जायचो. पण त्यांनी मला 30 डिसेंबरला सांगितलं, की असं-असं आहे. कम्युनिटीमध्ये जॉइन केल्यावर थोडा फरक वाटतोय मला. कारण त्यांनी 25 डिसेंबरला जॉइन केलं होतं आणि 5 दिवसानंतर त्यांनी मला सांगितलं. पण मी म्हणलं, "आपण एवढे सारे प्रयत्न केले आणि कुठंच काही फरक नाही झाला आणि मग एवढं इथं येऊन काय होणार आहे?" मी त्यांचं ऐकलं नाही. पण पुन्हा त्रास चालूच होता. 5 जानेवारीला मी सहज त्यांना म्हणलं, की "मला सोडा बरं लिंक काय होतंय पाहूया एकदा ट्रायल करून." ट्रायल म्हणजे पहिल्या दिवशी मी व्यायाम केला आणि लगेच दुसऱ्या दिवशी आहार मागवला. का तर मला थोडं वेगळंच वाटलं याच्यामध्ये. म्हणलं याच्यात आपल्याला काहीतरी रिझल्ट भेटू शकतो असं वाटल्यामुळं मग मी दुसऱ्या दिवशी आहार मागवला. दुसऱ्या दिवशीपासून आहार चालू केला. 15 दिवसामध्ये आणि पहिली गोष्ट म्हणजे मला मणक्याच्या गोळ्या खाऊन पित्ताचा इतका त्रास चालू झाला होता, की पित्त असं छातीत चमक निघणे, डोकं पाठीमागं दुखणे किंवा वरती माथ्यावर डोकं दुखणे. पित्तामुळं खूप त्रास चालू झाले होते. आणि पित्ताच्या गोळ्या पण चालू झाल्या होत्या. मणक्याच्या गोळ्या, पित्ताच्या गोळ्या म्हणजे एकदम त्रासलो होतो. त्याच्यामुळं मी कम्युनिटी जॉइन केली होती. आणि पित्त इतकं भयंकर व्हायचं, की छातीत चमक आली, की मी कुठं एकटा जात पण नसायचो. मला असं वाटायचं मी अटॅक येईन का काय मला? मी कोणाला तरी जोडीदार घेतल्याशिवाय मी घर सोडत नव्हतो. त्याच्यामुळं मग मी 15 दिवसामध्ये पित्त पूर्ण गायब केलं. म्हणजे कम्युनिटीमध्ये येऊन पूर्ण 80% आणि 20% आणि कोचला पूर्ण फॉलो केलं, की कोच सांगेल तशाच पद्धतीने चाललो आणि 80% आणि 20% फॉलो केलं. हे पहा माझा रिझल्ट. मी 45 दिवसामध्ये 11 किलो वेट लॉस केलं आणि पित्ताला पूर्ण बाय-बाय केलं आणि सायटिका प्रॉब्लेम पण हा पूर्ण माझा हे झाला अ, बरा झाला. म्हणजे आता 95% पेक्षा पण जास्त मला सायटिकामध्ये रिझल्ट आला आणि मी याबद्दल हे सगळं माझं श्रेय जातं बाळूदादा येटेकर आणि बागल सर. बागल सरांनी मला खूप वेळोवेळी मार्गदर्शन केलं. फोनवर सांगायचे, की तुम्ही असं करा. पण ते जसं सांगतील तसं मी फॉलो केलं आणि मी माझ्या जिंदगीमध्ये आज एकदम फिट आहे. आज सुखी आहे. सगळं श्रेय मी बाळूदादा येठेकर आणि बागल सरांना देतो. आणि आज मला आज माझ्या वाट्याला जो टॉपिक आला आहे, तो म्हणजे चहा. कारण मी स्वतः चहाचा इतका शौकीन होतो, की मला खूप चहा लागायचा. आणि इथं येण्यापूर्वी मी खूप पीत होतो. इथं आल्याच्या नंतर मी आजपर्यंत एकदाही चहा पिलो नाही आणि चहाची कधी आठवण पण झाली नाही.
तुम्ही सांगा बरं किती जण इथे येण्यापूर्वी चहा पीत होते आणि किती कप चहा पीत होते? चाट करा. करा चाट. किती जण मी तर इथे यांच्या आधी दिवसभरात 5 ते 6 कप चहा पीत होतो. स्वतःसाठी क्लॅपिंग करा. कारण आपण चहासाठी वॉव! किरण देशमुख सर 3 कप चहा पीत होते. स्वतःसाठी क्लॅपिंग करा. कारण आपण इथे येऊन शरीरात विष टाकायचं बंद केलं आहे. शरीरामध्ये मस्के सर 5 कप चहा पीत होते. थोडे सर 25 कप. वॉव! तर आता हे सर्वांनी क्लॅपिंग करा स्वतःसाठी. कारण इथे येऊन आपण आपल्या शरीरात जे विष टाकत होतो, ते बंद केलंय टाकायचं. कारण चहा एक विष आहे. विष बंद केल्यामुळे आपण फिट राहणार आहोत आणि चहा हे आत्ताच्या काळामध्ये इंडियन लोकांचं प्रमुख पेय बनलं आहे. आपण कुठं पाहुण्याच्या इथं गेलो, की पहिला आपल्या पुढे येतो तो चहाचा कप. बरोबर आहे ना? कारण चहा पिले इंडियन लोकांचं प्रमुख पेय चहा झालंय. कुठं गेलं तर दुसरं कोणी आपल्याला आपल्या कम्युनिटीचे लोकं सोडले तर बाकी सर्व ठिकाणी घरी गेले कोणाच्या पाहुण्याच्या घरी जा, मित्राच्या घरी जा, चहाच भेटणार आपल्याला. मग या चहाचे दुष्परिणाम खूप झाले आहेत. आता सध्या चहाचे दुष्परिणाम खूप वाढले आहेत. आता चहा इंग्रजांनी भारतामध्ये चहा आणला होता. तो चहा कसा होता? गरम पाणी, गरम पाण्यात बुडवून चहा पिणे. ते दुसरं काही टाकत नव्हते. फक्त गरम पाण्यामध्ये चहा पावडर बुडवायचे आणि ते प्यायचे. पण आपले इंडियन लोक खूप हुशार. आणि त्याच्यामध्ये दूध ॲड केलं. त्याच्यामध्ये साखर ॲड केली. आता साखरेला आयुर्वेदामध्ये व्हाईट पॉइझन म्हटलं जातं. आता साखरेला व्हाईट पॉइझन म्हणलं जातं. मग आपले काही हुशार लोक साखरेऐवजी गुळाचा चहा प्यायला सुरुवात केली. पण चहा सोडायला कोणी तयार नाहीयेत. चहा पिणारच. मग आता चहाने काय होतं, म्हणजे चहा कशावर परिणाम करतो? चहा झोपेवर परिणाम करतो. समजा आपण झोपायच्या आधी जर चहा घेतला, तर आपल्याला कधीच झोप येत नाही लवकर. किंवा आपण समजा प्रवासात असलो, प्रवासात आपण रात्रीच्या वेळी प्रवासातून प्रत्येकाने पाहिलं असेल, की खूप साऱ्या हॉटेल्सवर इकडे-तिकडे चहा पिण्यासाठी गर्दी असते. गाड्या थांबतात. म्हणजे ड्रायव्हर लोकं चहा झोप टाळण्यासाठी चहा पितात. आणि रात्रीची आपल्याला झोप पण गरजेची असते. झोप टाळली नाही पाहिजे आणि चहाचा खूप झोपेवर परिणाम होतो. पित्त होतं आणि चहाचे कारण दुसरं म्हणजे हृदयाच्या प्रॉब्लेमचे कारण पण चहा असू शकतो होतो. शरीरातील लोहाचे शोषण चहा करतो. म्हणजे रक्ताचे प्रमाण कमी करतो चहा. पहा आता काही जणांचा एच-बी कमी असतो, काहींना थकवा येतो, काहींना मायग्रेनचा त्रास होतो. हे सर्व चहाचेच लक्षणं आहेत. त्याच्यामुळे चहा खूप घातक आहे. चहाचे चहात टॅनिन असते. हे पोटाचे विकार होण्यास कारणीभूत असते. आणि खूप जणांनी ऐकलं असेल, की चहामुळे हाडे ठिसूळ होतात. तर हे ऐकण्यात आहे. प्रख्यात आहे. म्हणजे इथून मागे खूप वेळा ऐकण्यात आलेलं आहे चहामुळे हाडे ठिसूळ होतात. चहामुळे डोकेदुखी पण होते. चहाने पोटात रिफ्लेक्स होऊन आतड्यावर परिणाम होतो. हे खूप सारे चहाचे साइड इफेक्ट आहेत. चहामुळे किडनी स्टोन तयार होण्यास बी मदत होते. पण चहा कोणी सोडत नाही. चहा कितीही जीवघेणा ठरला तरी चहा सोडायचं कोणी टाळत नाही. चहा हा पिणारच आणि तर समजा प्रत्येक माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामात असतो. म्हणजे शेतकरी बॅकग्राऊंडचे घेतले तर शेतकरी शेतात काम करतात. नोकरीवाले घेतले तर नोकरीवाल्यांना कोणी बसून नाही ठेवत. त्यांना पण कामच करावं लागतं. व्यवसायवाले असले तरी त्यांना पण कामच करावं लागतं. म्हणजे प्रत्येकाला दिवसभर काही ना काही काम असतं त्याच्यामुळं थकवा येतोच. संध्याकाळी थकवा आल्यानंतर आपण काय करतो? आपण म्हणजे लोक काय करतात, की कडक चहा बनवून म्हणजे संध्याकाळी चहा बनवतात. कडक चहा पितात एनर्जीसाठी. कारण त्यांची एनर्जी लो झालेली असते दिवसभराच्या कामामुळे, थकवा आल्यामुळे. पण आता आपण स्वतःसाठी क्लॅपिंग करा. कारण आपण किती थकलो, किती एनर्जी लो झाली, तर आपण चहा पीत नाही. कारण चहा आपण चहाच्या ऐवजी आपल्याकडे काय आहे, एनर्जी ड्रिंक आहे.
आणि एनर्जी ड्रिंक हे साईड इफेक्ट नाही आहेत. एनर्जी ड्रिंक आपल्यासाठी खूप फायद्याचं आहे. कारण एनर्जी ड्रिंक हे कशापासून बनलंय माहिती आहे का? एनर्जी ड्रिंक हे गुराना नावाची बी गुराना नावाच्या बीपासून बनलेलं आहे आणि याच्यामध्ये गुड कॅफेन असल्यामुळे ते शरीरातील टॉक्सिन बाहेर काढण्याचं काम करतं. त्याच्यामुळं चहा आणि एनर्जी ड्रिंकमधला हा फरक आहे. पुन्हा एनर्जी ड्रिंक आपले सॉरी तब्येत आरोग्य छान ठेवण्यासाठी काम करते किंवा एनर्जी 2 ते 3 तास एनर्जी ठेवण्यास मदत करते. म्हणजे आपण एनर्जी ड्रिंक आणि चहाचे हे पाहिलं का? चहाने सगळे साइड इफेक्ट होतात आणि एनर्जी ड्रिंकने सर्व फायदे होतात. मग एनर्जी ड्रिंक हे खूप महत्त्वाचे आहे. चहा घेतला नाही पाहिजे. आता स्वतः आता सकाळी आपण खूप व्यायाम करतो. पूर्ण टी-शर्ट ओला होईपर्यंत. व मी तर करतो, प्रत्येक जण पण करतात. आमच्या इकडे तर सर्वच जण करतात. कम्युनिटीमध्ये पण सर्वजण करतात. पूर्ण टी-शर्ट ओला होईपर्यंत व्यायाम करतात. आपण पूर्ण 1 तास व्यायाम करतो. 1 तास व्यायाम करून आपण 300 कॅलरीज बर्न करतो. 300 कॅलरीज बर्न झाल्यावर आपण एक छोटा चहाचा कप म्हणजे आपण नाही पीत, पण खूप सारे लोक आहेत ते व्यायाम करतात आणि नंतर चहाचा कप पितात. मग एक चहाचा कप हा 300 कॅलरीज पुन्हा हे करतो. म्हणजे 300 कॅलरीज आपण व्यायाम करून बर्न करतो आणि एक 300 कॅलरीज वाढवतो. म्हणजे आपण केलेला 1 तास व्यायाम हा पूर्ण पाण्यात जातो. त्याचा काही उपयोग होत नाही. मग 300 कॅलरीज बर्न करून आपण जर चहाचा कप पिलो तर काहीच उपयोग नाहीये त्याचा. आपण सर्वजण इथे खूप नशिबवान आहोत. कारण आपल्याला खूप छान आरोग्य फॅमिली मिळालेली आहे. कारण आपण इथं येऊन खूप साऱ्या आपल्याला प्रत्येकाला कोणाला तरी काहीतरी चॅलेंजेस असल्याशिवाय कोणी इथं आलेलं नाहीये. प्रत्येक जणांनी इथं येऊन आपले चॅलेंजेस गायब करण्याचा प्रयत्न केले आहेत आणि सर्वजण करत आहेत. आणि मग ह्या आरोग्य फॅमिलीमध्ये येऊन बऱ्याच जणांचा चहा बंद झाला. चहा बंद झाला म्हणजे काय झालं, आपण शरीरामध्ये विष टाकायचं काम पूर्ण बंद केलं आहे. कारण चहामध्ये खूप सारे विषारी घटक आहेत. आणि मग आता आपण काय करतो एनर्जी ड्रिंक एनर्जी ड्रिंक काय करतं आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याची मदत करतं. बरोबर आहे. मग आता आपण खूप सारे एनर्जी ड्रिंकचे फ्लेवर घेतो. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या आवडीचा फ्लेवर घेतो. आपल्यामध्ये एनर्जी ड्रिंकचे खूप सारे काश्मीरी कावा आहे, दालचिनी आहे, पीच आहे, जंजीर आहे, विलायची आहे, तुळशी आहे. प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार फ्लेवर घेतो. मी 4 फ्लेवर घेतले आहेत आजपर्यंत आणि खूप छान वाटले मला 4ही पण. प्रत्येकाने वेगवेगळे फ्लेवर टेस्ट केले पाहिजे. खूप छान छान आहेत आणि मला इथे कम्युनिटीने बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी कम्युनिटीचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि तुम्ही सर्वांनी माझं ऐकून घेतलं. हे सर्वांचे खूप धन्यवाद. थँक थँक यू यू सो कम्युनिटी. मच शरद दादा. थँक यू थँक यू सो मच. येस, आपण एक व्हिडिओ ऐकूयात, एन्जॉय करूयात सगळेजण. सगळ्या जणांनी 1-2 मिनिटासाठी आपलं काम स्टॉप ठेवायचं आणि हा व्हिडिओ एन्जॉय करायचा. यस, रेडी आहात तुम्ही? येस, ऐकूयात चहामध्ये व्हिडिओ. अनेक प्रकारचे केमिकल्स असतात आणि ही गोष्ट तुम्हाला कदाचित माहीत नसेल. कॅफेन, निकोटीन, टॅनिन अशा प्रकारचे घातक 18 ते 20 केमिकल्स चहामध्ये आहेत आणि परिणामी ज्यावेळी आपण चहा पितो त्यावेळी आपलं पोट खराब होणार यामध्ये शंका नाही. चहा पिल्याने नक्की काय होतं हे जरासं आपण समजून घेऊया. ज्यावेळी आपण चहा पितो त्यावेळी आपल्या शरीरामध्ये ॲसिडिटीचं प्रमाण वाढतं, म्हणजेच ॲसिडची निर्मिती होते. आपल्या शरीरात ऑलरेडी काही ॲसिड असतं, त्या ॲसिडमध्ये हे नवीन तयार झालेलं ॲसिड मिसळतं आणि परिणामी ॲसिडिटीची लेव्हल शरीरामध्ये वाढते आणि हे जास्त झालेले जे ॲसिड आहे ते आपल्या रक्तामध्ये मिसळलं जातं आणि मग आपल्याला होतात हे 80 प्रकारचे रोग. मित्रांनो, तुम्ही जर चहा पित असाल आणि जर तुम्ही चहा मध्येच बंद केला तर तुम्ही अनुभव घ्या की तुमचं डोकं दुखायला लागतं, डोकेदुखी सुरू होते. म्हणजे एक प्रकारचं व्यसन हे, जसं सिगारेटचं व्यसन आहे, तंबाखूचं आहे, दारूचं आहे, अगदी त्याच प्रकारे हे
चहा सुद्धा एक प्रकारचं व्यसन आहे. तुम्ही इतर कोणत्याही प्राण्यावरती हा प्रयोग करा, मांजर असेल, कुत्रा असेल, गाय असेल, कोणत्याही प्राण्याला चहा पाजून पहा. कोणताही प्राणी चहा पित नाही. हे प्राणी दूध पितील, दही पितील, मात्र ते चहाला तोंड सुद्धा लावणार नाहीत. माणूसच केवळ एकमात्र असा मूर्ख मनुष्य आहे, मूर्ख प्राणी आहे की जो चहा पितो. मित्रांनो, आपलं पोट आणि आतडं जाळण्याचं काम हा चहा करतो. तुम्हाला माहित असेल की चहा पिल्याने आपल्याला भूक लागत नाही, आपली भूक मरते. मित्रांनो, ज्या व्यक्तींना, ज्या माणसांना भूक लागत नाही त्यांचं शरीर कमजोर बनतं आणि मग अशा या कमजोर शरीरामध्ये हे 80 प्रकारचे रोग निर्माण होतात. आणि म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की आजपासूनच चहा बंद करा. आपले जे हजारो कोटी रुपये दरवर्षी या चहावरती विनाकारण खर्च होतात, हे पैसेही आपले वाचतील आणि देवाने दिलेलं हे जे अनमोल शरीर आहे, या शरीराचं सुद्धा रक्षण होईल. तर मित्रांनो, डॉक्टर राजीव दीक्षित यांच्या पवित्र स्मृतींना हा व्हिडिओ समर्पित. यस, ओके. थँक यू सो मच. शरद सरांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करूया. त्यांनी आज फर्स्ट डे अनबिलिव्हेबल असं तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला आणि आय होप तुम्हाला चहा किती हा डेंजर आहे. यस, डेंजर आहे ना? क्लॅपिंग करा स्वतःसाठी. कारण इथं येऊन आपण चहाला टाटा बाय बाय केलं. आज सकाळीच सांगितलं होतं त्या ताईंनी की मी दिवसभरातनं 2 ते 3 कप चहा पिली जायचे. यस, आणि एका चहामध्ये शरद सरांनी सांगितलं 300 कॅलरीज. मग 3 कप म्हणजे 900 कॅलरीज. आणि मग काय होतंय, आपली हाडं ठिसूळ होतात, आपलं विस्मरण होतंय, आपलं स्किन त्या ठिकाणी ग्लोनेस कमी होतोय. सो आणि आपलं सगळ्यात महत्वाचं डायजेशन म्हणजे सगळ्यात रिलेशन आहे ना आपल्या आतड्यांशी, चहा आणि आतडे असं रिलेशन आहे. यस, आणि ते आतड्याला पिळून त्या ठिकाणी बेकार करत असतात. आपण आपली आतडे वाचवली आहेत. स्वतःसाठी आणि त्या कोचसाठी जोरात क्लॅपिंग करा. येस, थँक यू सो मच वन्स अगेन. आणि तुम्हालाही थँक यू. नवीन कोचचं सगळं ऐकून घेतलं. नक्कीच तुम्हाला ही माहिती काहीतरी आयुष्यभरासाठी एक आजीबाईचा बटवा म्हणून उपयोगी ठरणार आहे. सो आता मी सगळ्यांना अनम्यूट करतोय. येस, आय लव्ह त्या ठिकाणी माय ग्रेट एनर्जी ड्रिंक. ओके. सो मी आय लाइक म्हणेल इकडनं. सो मी आय लाइक म्हणेल. तुम्ही तुमचा फ्लेवर त्या ठिकाणी अनम्यूट करायचंय आणि सांगायचं आणि आपण ह्याच आवाजाने त्या ठिकाणी कॉल एंड करणार आहोत. ओके. सो यस, आय लाइक. तुम्ही तुमचा फ्लेवर अनम्यूट करूयात एकाच वेळेस सगळ्यांनी. आणि आय लाइक इलायची फ्लेवर सर. खाली इलायची जिंदाबाद बोलणं आहे. आय लाइक. सर आय लाइक. बनाना फ्लेवर सर. थँक यू सो मच. थँक यू सो मच. चला थांबूयात आणि दिवसभर माईक बंद करूयात सगळेजण. आता तुम्ही शिकायचंय माईक बंद करायला. यस, माईक बंद करायला शिकायचंय. दिवसभर एनर्जेटिक राहायचंय. कोटचं बोट सोडायचं नाहीये. दिवसभरात हेल्दी खायचंय आणि स्माइली राहायचंय. यस, झोपेत पण असं स्माइल करून झोपायचंय. बघा सकाळी किती छान व्यायाम माझ्यासारखं जमेल तुम्हाला. स्माइल करून झोपा. ओके. थांबूया त्या ठिकाणी. थँक यू सो मच वन्स अगेन. टाटा, बाय बाय. हॅव अ नाईस